नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं व्हर्च्युअल क्लासमध्ये आज आपण सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि आज आपण इयत्ता 9वीचं प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती गणित भाग 2 मधील त्रिकोणमिती 8वं प्रकरण शिकणार आहोत. तर या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काही भाग याच्यातला पाहिला होता. त्यामध्ये आपण सराव संच 8.1 मधील काही उदाहरणं पाहिली होती. तर आपण त्याच्या पुढची उदाहरणं आज आपण घेणार आहोत. तर सराव संच 8.1 8.1 याच्यामधलं उदाहरण क्रमांक 3. काय उदाहरण दिले बघा त्याच्यामध्ये, काटकोन त्रिकोण एलिमेंट मध्ये काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोण LMN बरोबर 90 अंश, कोण L बरोबर 50 अंश आणि कोण N बरोबर 40 अंश आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा असा प्रश्न आहे. खालील गुणोत्तरे लिहा. रोमन 1 त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला साइन 50 अंश, त्यानंतर दुसरं दिलेलं आहे कॉस 50 अंश. हे आपल्याला गुणोत्तरे काढायचे. त्यानंतर टॅन 40 अंश आणि कॉस 40 अंश. आणि एक तुम्हाला आकृती दिलेली आहे. त्रिकोण एलिमेंट हा काटकोन त्रिकोण आहे. L, M आणि N. M हा 90 अंश, कोण M चं माप 90 अंश दिलेलं आहे. कोण L हा 50 अंश दिलेला आहे आणि कोण N हा 40 अंश दिलेला आहे. आता या ठिकाणी हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीमागचे आपण जे उदाहरण बघितले त्याच्यामध्ये असं माप दिलेलं नव्हतं. म्हणजे जे लघु कोण आहेत ते कोण L कोण N याचे आपण गुणोत्तर घेतले होते. आता आपल्याला इथं साइन 50 अंश याचा अर्थ साइन Lच काढायचं आहे, लक्षात घ्यायचं. त्यानंतर इथं कॉस 50 अंश म्हणजे कॉस Lच काढायचं आहे. म्हणजे मागच्या उदाहरणात आपण L आणि N ची मापं काढली, म्हणजे या L कोण आणि N कोण या लघु कोणाची त्रिकोणमिती गुणोत्तर घेतली होती. आता सुद्धा काय करायचं आपल्याला, इथं L कोणांचं म्हणजेच 50 अंश जो कोण आहे तो, त्यानंतर N कोण म्हणजेच काय 40 अंश याचं माप दिलेलं आहे. आता आपण उत्तर लिहूया याचं. बघा सुरुवातीला आपल्याला साइन गुणोत्तर विचारले पहिलं, तर साइन 50 अंश, साइन 50 अंश. आता आपल्याला मी इकडे तुम्हाला
आठवण करून देतो की आपण जी सूत्र लिहिली होती. साइन गुणोत्तर काय होतं, तर साइन गुणोत्तर म्हणजे कोणासमोरील बाजू छेद कर्ण. आपण मागच्या जसं आपण मागचं प्रकरण मागच्या लेक्चर मध्ये आपण हे सूत्र पाहिलेलं आहे. कॉस गुणोत्तर काय होतं, कॉस गुणोत्तर बरोबर कोणालगतची बाजू छेद काय कर्ण. त्यानंतर टॅन गुणोत्तर काय होतं, टॅन गुणोत्तर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. ही गुणोत्तरे आपण थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी मागच्या तासाला किंवा लेक्चर मध्ये आपण पाहिलेली होती. आणि सर्वांना आठवतही असतील. आपण साइन गुणोत्तर कोणासमोरील बाजू, ज्या कोणाचं गुणोत्तर घ्यायचं त्या कोणासमोरील बाजू छेद करणं. कॉस गुणोत्तर ज्या कोणाचं घ्यायचं त्याचे त्या कोणालगतची बाजू छेद करणं. टॅन गुणोत्तर जे आपण ज्या कोणाचं टॅन गुणोत्तर घेणार आहोत त्या कोणासमोरील बाजू छेद त्या कोणालगतची बाजू. अशा प्रकारची सूत्र आपल्याला माहिती आहेत. इथं आपण साइन 50 अंश म्हणजे साइन एल घेणार आहे थोडक्यात. तर 50 अंश कोणासमोरील बाजू लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं कोणासमोरील बाजू 50 अंश कोणासमोरील बाजू छेद कर्ण. हे सूत्र आपल्याला तोंडपाठ आहेच. साइन गुणोत्तर म्हणजे काय, ज्या कोणाचं आपल्याला साइन गुणोत्तर घ्यायचं त्या कोणासमोरील बाजू छेद कर्ण. मग आता 50च्या समोरील बाजू कोणती आहे पहा. परत आठवण करून तर काटकोन हा आहे एम, याचा अर्थ एम च्या समोरची बाजू हा काय त्याला कर्ण, म्हणजे एल एन हा कर्ण आहे. त्यानंतर 50च्या समोरची बाजू कोणती, बाजू एम एन. लगतची बाजू कोणती एल एम. त्याचप्रमाणे एन च्या बाबतीत म्हणजे 40 अंश कोणा समोरील बाजू कोणती ही एल एम आणि लगतची बाजू एम एन हा तिसरा कर्ण. तर हे तुम्हाला माहिती आहे समोरची बाजू आणि लगतची बाजू. मागच्या आपण लेक्चर मध्ये हे लगतची बाजू, समोरची बाजू आणि कर्ण कसा ओळखायचा हे सहजपणे ॲरो काढून वगैरे आपण आकृत्यात पाहिलेलं होतं आणि ते तुम्हाला ओळखता येते आता. तर आपण साइन 50 अंश कोणासमोरील बाजू छेद कर्ण. 50 अंश कुठे बघायचं आकृतीत आणि त्याच्या समोरची बाजू ती कोणती आहे एम एन. त्यानंतर कर्ण, कर्ण आपल्याला माहिती आहे काटकोणाच्या समोरची बाजू म्हणजे बाजू एल एन ही काय आहे त्याचा कर्ण असते. म्हणून साइन 50 अंश बाजू बरोबर एम एन छेद एल एन हे उत्तर असेल तुमचं. त्यानंतर दुसरं विचारलं आपल्याला काय, कॉस 50 अंश. आपल्याला जे गुणोत्तर विचारले त्या गुणोत्तरात सूत्र तोंडपाठ पाहिजे. जर सूत्र तोंडपाठ असेल तर लगेच हे समजेल आपल्याला. काय विचारले, कॉस 50 अंश. कॉस 50 अंश काय सूत्र आहे त्याचं, ज्या कोणाचं आपलं 50 अंश घ्यायचं ना, 50 अंश कोणालगतची बाजू छेद कर्ण. 50 अंश कोणालगतची बाजू छेद काय कर्ण. आपण चला आता आपण आकृतीकडे येऊया. कुठली कोणती आहे, हा एल कोण 50 आहे, त्याच्या कोणालगतची बाजू ही समोरची बाजूच आहे एम एन. हा ही समोरची आणि ही लगतची आपल्याला माहिती आहे. लगतची बाजू कोणती आहे एम एल एम. एल एम छेद कर्ण कोणता आहे एल एन. म्हणून कॉस 50 अंश बरोबर एल एम छेद एल एन.
त्याला आपण बॉक्स करूया, हे उत्तर आहे. तर त्यानंतर तिसरा जो आपल्याला विचारलेला आहे, काय विचारलं, tan 40 अंश. आता tan चं गुणोत्तर आपल्याला तोंडपाठ पाहिजे. tan 40 अंश, tan चं गुणोत्तर इकडे पहा, आपण सूत्र लिहिलेलं tan गुणोत्तर कोणासमोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू. म्हणजे आता इथं 50 आहे का सांगितलंय, 40 अंश सांगितले, म्हणजे इथं सूत्र आपल्याला असं लिहिता येईल, 40 अंश कोणासमोरील बाजू, 40 अंश कोणासमोरील बाजू छेद 40 अंश कोणा लगतची बाजू. त्याचं सूत्र पाठ आहे, त्याला सहजपणे समजणार आहे. 40 अंश कोणासमोरील बाजू छेद 40 अंश कोणा लगतची बाजू. आता 40 अंश कोण कुठे आहे, तर हा कोण, याच्या समोरची बाजू कोणती आहे, LM, बरोबर. आणि हा तर कर्ण आहे या बाजूचा, म्हणजे ही लगतची बाजू. तर 40 अंश कोणासमोरची बाजू कोणती आली, LM, आणि लगतची बाजू कोणती असेल, आता इथे कर्ण नाही, टॅन गुणोत्तरामध्ये कर्ण नाही, तर लगतची बाजू कोणती आहे, MN. म्हणून tan 40 अंश LM छेद MN. फार सोपं आहे. फक्त समोरची बाजू आणि लगतची बाजू कर्ण हे जर आपल्याला समजलं तर सहजपणे त्या बाजू कोणत्या आहेत आपल्याला लिहिता येते. आता राहिलं ते चौथं एक गुणोत्तर बाकी आहे आपलं, cos 40 अंश. cos 40 अंश काय सूत्र आहे cos गुणोत्तरचं, इकडे पाय, तुमचं तोंडपाठ असणारच आहे. cos गुणोत्तर काय आहे, कोणालगतची बाजू छेद कर्ण. मग 40 अंश हा कोण आहे, म्हणजे त्याच्या कोणाला समोरची बाजू LM झाली, कर्ण LN झाला, मग तिसरी बाजू लगतची बाजू MN. म्हणजे इथं आपण सूत्र अगोदर लिहूया, 40 अंश कोणा लगतची बाजू छेद कर्ण. 40 अंश कोणा लगतची बाजू ही समोरची झाली आणि ही बाजूची लगतची, म्हणजे MN येणार. MN छेद कर्ण कोणता आहे, आकृतीकडे पहा, LN हा कर्ण आहे. काटकोणाच्या समोरची बाजू ही कर्ण असते, म्हणून LN या ठिकाणी कर्ण येईल, LN. म्हणून cos 40 अंश बरोबर MN छेद LN. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल. पुन्हा आपण थोडं रिवाइज करू. ही सूत्र तुमच्या लक्षात असलीच पाहिजेत. हे प्रकरण शिकताना तुम्हाला ही सूत्र महत्वाची आहे. साइन गुणोत्तर जे आहे ते कोणासमोरील बाजू छेद करणं, कॉस गुणोत्तर कोणालगतची बाजू छेद करणं, टॅन गुणोत्तर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. पण मागच्या लेक्चरमध्ये याला शॉर्ट फॉर्म मध्ये तर स छेद क, जे साइन गुणोत्तरला स फॉर समोरील बाजू, क म्हणजे कर्ण. कॉस गुणोत्तर लिहित असताना कोणाला ल छेद क म्हटलं होतं, म्हणजे ल म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. त्यानंतर टॅन गुणोत्तर स छेद ल असं लिहिलं होतं शॉर्ट मध्ये आपल्या लक्षात राहण्यासाठी. स म्हणजे समोरील बाजू, ल म्हणजे लगतची बाजू, हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. तर ती गुणोत्तर जर लक्षात असतील तर तुम्हाला हे सहजपणे लक्षात घ्या. काही वेळेला तुम्हाला उदाहरणामध्ये ह्या कोणांची मापं दिली जातात, काही वेळेला दिली जात नाही त्यावेळेस ते लघुकोणांची गुणोत्तर आपण लिहितो. आणि जे माप दिलेलं असेल तर तो कोण, आता समजा साइन 50 असेल आणि साइन L हे सारखंच आहे, साइन N असेल आणि साइन 40 हे सारखंच आहे, तर याच्यावर आपल्याला ही गुणोत्तर लिहायची आहे. तर फार सोपं आहे, अजिबात कठीण नाही. काही वेळेला आकृती दिली जाते, दिली नसेल तरी सुद्धा आपण आकृती काढू शकतो याच्यावर. त्रिकोण एलिमेंट मध्ये कोण एलिमेंट हा 90 आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, L किती 50 अंश आणि N 40, याच्यावरून ही गुणोत्तरे काढायची. तर सूत्र पाठ असतील तर आपल्याला सहजपणे हे लक्षात येऊ शकतं. आता पुढचं उदाहरण,
याच्यामध्ये आपल्याला एक चौथं उदाहरण दिलेलं आहे. सराव संच 8.1 त्यातलं आपण चौथं उदाहरण घेतोय. काय उदाहरण दिलंय बघा. दिलेल्या आकृतीमध्ये कोण PQR बरोबर 90 अंश. त्यानंतर कोण PQS कोण PQS बरोबर 90 अंश. त्यानंतर कोण PRQ इज इक्वल टू अल्फा, म्हणजे PRQ चं माप अल्फा आहे. कोण QPS व कोण QPS बरोबर थीटा दिलेला आहे. तर खालील त्रिकोणमिती गुणोत्तर लिहा. तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा असा प्रश्न आहे. आणि काही गुणोत्तर विचारले तर आपल्याला प्रथम मी आकृती काढतो आणि मग कोणती गुणोत्तर विचारले ते आपण बघूया. त्याने आकृती दिलेली आहे. PQSR कोण Q हा 90 अंश दिलेला आहे. कोण R हा अल्फा आहे आणि कोण QPS म्हणजे हा कोण थीटा. ओके, तर खालील गुणोत्तरे लिहायचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं साइन अल्फा, त्यानंतर कॉस अल्फा, त्याच्या पुढचा आहे टॅन अल्फा. म्हणजे अल्फा या लघु कोणाची तिन्ही गुणोत्तर घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर दुसरं गुणोत्तर विचारलेले आहेत. दुसरी साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. तशी अल्फा कोणाची 3 गुणोत्तर विचारलेत आणि थीटा कोणाची सुद्धा 3 गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहेत. तर ही सूत्रपाठ असतील तर हे सुद्धा सोपं आहे. फक्त कोणत्या त्रिकोणात बघायचं एवढंच आपल्या लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. तर आपण बघूया काय दिले बघा. दिलेल्या आकृतीमध्ये कोण PQR 90 इथं दिसतंय बा PQR इथं आपण 90 दाखवलेला आहे. त्यानंतर कोण PQS हा म्हणजे इथे दोन काटकोन त्रिकोण आहेत लक्षात घ्या. कोण त्रिकोण PQR आणि त्रिकोण PQS असे दोन काटकोन त्रिकोण आहेत. तर अल्फा कोणाची जी गुणोत्तर आहेत ते आपल्याला काटकोन त्रिकोण PQR मध्ये बघायचे आणि थीटा या कोणाची जी गुणोत्तरे आहेत ती आपल्याला काटकोन त्रिकोण PQS मध्ये बघायचे. हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. म्हणजे हा अल्फा कोण हा डावीकडचा जो काटकोन त्रिकोण आहे
त्रिकोण PQR याच्यामध्ये पाहायचेत आणि थिटा कोणाची जी गुणोत्तरे आपण घेणार आहोत ती आपल्याला काटकोन त्रिकोण PQS मध्ये बघायचे. तर आपण प्रथम साइन अल्फा आपण त्यातलं पहिलं साइन अल्फा. साइन गुणोत्तर आपल्याला माहिती आहे काय? कोणासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजे अल्फा कोणासमोरील बाजू छेद कर्ण हे सूत्र आहे आपलं. मग आता अल्फा कुठे पाहायचं? हा अल्फा आर हा कोण अल्फा आहे पण कोणत्या त्रिकोणात घ्यायचंय? तर हे डावीकडचा त्रिकोण जो आहे ना PQR या त्रिकोणातच आपण काय घेणार आहोत? या अल्फा कोणाची गुणोत्तर घेणार आहोत. तर अल्फा कोण या कोणासमोरील बाजू जी आहे ती कोणती असेल? तर PQ. म्हणून PQ पहा मी ह्या डावीकडच्या त्रिकोणात फक्त बघतोय त्रिकोण PQR मध्ये. तर अल्फा कोणासमोरील बाजू कोणती आहे? PQ. आणि या त्रिकोणाचा हा डावीकडचा जो त्रिकोण त्याचा कर्ण कोणता आहे? PR आहे. म्हणून इथं कर्ण काय येईल? PR. म्हणून साइन अल्फा बरोबर PQ छेद PR. त्यानंतर कॉस अल्फा दुसरं विचारलं आपल्याला कॉस अल्फा. कॉस गुणोत्तर आपल्याला सूत्र माहिती आहे कोणालगतची बाजू छेद कर्ण. म्हणून अल्फा कोणालगतची बाजू छेद कर्ण. अल्फा कोण कोणता आहे? इथे समोरची ही झाली लगतची बाजू ही असणार आहे कारण कर्ण हा असेल. बरोबर. या डावीकडच्या त्रिकोणामध्ये आपण अल्फा कोणाच्या बाबतीत काय म्हणतोय की PQ ही जी बाजू आहे ती समोरची बाजू आहे QR म्हणजे किंवा RQ म्हणून आपण त्याला ही लगतची बाजू आणि PR हा कर्ण आहे. तर अल्फा कोणा लगतची बाजू इथे या ठिकाणी कॉस अल्फा आपण घेताना ती बाजू कोणती आहे? QR छेद कर्ण PR. म्हणून कॉस अल्फा QR छेद PR हे उत्तर आहे. आता आपण टॅन अल्फा घेणार आहोत. तिसरं जे गुणोत्तर आहे टॅन अल्फा. काय सूत्र आहे आपल्याला टॅन गुणोत्तराचं? तर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. म्हणजे अल्फा कोणासमोरील बाजू छेद अल्फा कोणालगतची बाजू. समोरील बाजू कोणती आहे अल्फाच्या? PQ. PQ छेद लगतची बाजू कोणती आहे? QR. आणि म्हणून टॅन अल्फा PQ छेद QR. त्यानंतर जे दुसरे आहेत आता थीटा कोण. आता डावीकडचा त्रिकोण विचारात घ्यायचा नाही. थीटा कोण कोणत्या काटकोन त्रिकोणात हे बघायचं. आता हा काटकोन त्रिकोण कोणता आहे? PQS. आता आपण यातला पहिला जो घेणार आहे तो साइन थीटा. काय सूत्र आहे साइन गुणोत्तर? थीटा कोणासमोरील बाजू छेद काय कर्ण. आता आपण कोणत्या त्रिकोणात बघणार आहोत? तर त्रिकोण PQS मध्ये समोरील बाजू कोणती आहे या ठिकाणी? कोणा समोरील बाजू. हा बघा थीटा हा कोण त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? QS. म्हणून QS छेद कर्ण कोणता आहे? हा ही समोरील बाजू ही लगतची बाजू आणि हा कर्ण असणार आहे. कोणता? Q च्या समोरचा जो PS आहे
तो काय असणार आहे, कर्ण असणार आहे. तर इथं कर्ण PS असेल. म्हणून साइनल थिटा बरोबर काय असेल, QS छेद PS. त्यानंतर दुसरा आपल्याला कॉस थिटा विचारलेला आहे. कॉस थिटा सूत्र आपल्याला माहिती आहे, कोणालगतची बाजू छेद कर्ण. म्हणजे थिटा या कोणाचं गुणोत्तर घ्यायचंय, कॉस गुणोत्तर. म्हणून थिटा कोणालगतची बाजू छेद काय, कर्ण. मग इथं आपण बघूया समोरची बाजू कोणती आली, QS. लगतची बाजू कोणती आली, PQ. आणि हा कर्ण. म्हणजे समोरची बाजू QS, लगतची बाजू PQ आणि हा PS हा कर्ण आहे. म्हणून लगतची बाजू कोणती आहे, PQ. कर्ण कोणता आहे पहा, PS. म्हणून कॉस थिटा बरोबर PQ छेद PS. आणि आता तिसरं जे राहिले आपल्याला टॅन थिटा. जागा नाही म्हणून हे पुसतो मी. या ठिकाणी मी टॅन थिटाचं गुणोत्तर घेतोय. टॅन थिटा काय, टॅनचं गुणोत्तर आहे, या ठिकाणी आपलं सूत्र आहे टॅन कोणा गुणोत्तर बरोबर कोणासमोरील बाजू, म्हणजे थिटा कोणासमोरील बाजू छेद थिटा कोणा लगतची बाजू. आता थिटा इथे पहा, समोरची बाजू कोणती आली, QS. आणि लगतची बाजू कोणती आली, PQ. म्हणून टॅन थिटा QS छेद PQ. तर अशा प्रकारचे आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. अतिशय सोपं आणि सूत्रपाठ असेल तर हा सराव संच तुम्हाला सहजपणे समजण्यासारखा आहे आणि सर्व उदाहरणं इझी आहेत, काही कठीण याच्यामध्ये दिलेलं नाही. तर हे सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. तर याच्या पुढचा आपण जो भाग बघणार आहोत ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघणार आहोत, त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध. 3 गुणोत्तरावरतीच हा पूर्ण सराव संच 8.1 म्हणजे त्याच्या सूत्रावरतीच अवलंबून आहे आणि ती सूत्रपाठ असेल तर यातील उदाहरण आपल्याला सहजपणे सुटतील. आपण पुढचा भाग आता सराव संच 8.2 साठी जी सूत्र आहेत ते आपण बघूया. पुढचा भाग आपण बघतोय त्रिकोणमिती गुणोत्तरामधील संबंध. त्रिकोणमिती गुणोत्तरातील गुणोत्तरामधील असं म्हणून होतं. तर याच्यातले जे सूत्र आहेत ते आपण सूत्र लक्षात ठेवूया. जे सूत्र मी सांगतो पहा, याच्यामध्ये
आपण एक आकृती पाहूया. समजा हा काटकोन त्रिकोण आहे. समजा एबीसी हा काटकोन त्रिकोण असून मापकोन बी बरोबर 90 अंश असं लिहिलं. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा कोण ए आणि कोण सी हे लघुकोन आहे, बी हा काटकोन आहे, एसी हा कर्ण आहे. तर हे आपल्याला माहिती आहे. आता पण समजा बी हा काटकोन आहे, तर समजा सी हा कोण थीटा घेतला, सी कोणाचं माप थीटा अंश घेतलं, तर ए कोणाचं माप किती असणार आहे? तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. तर बी हा काटकोन आहे म्हणजे 90 हा माप या बी या कोणाचं झालं. कोण ए आणि कोण सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश. बी हा काटकोन आहे, हा 90 आणि ह्या दोघांची बेरीज 90 असे मिळून किती झाले? तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे. तर आपण हा जर थीटा असेल तर हा किती असणार आहे? 90 वजा थीटा. बघा लक्ष द्या, मापकोन बी 90 अंश दिलेला आहे, मापकोन सी हा थीटा अंश घेतला, तर एक कोणाचं माप किती आला? तर 90 वजा थीटा. कसं आलंय लक्षात घ्या. कोण बी चं माप, तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 आपल्याला माहिती आहे. मग बी चं माप जर 90 असेल तर ए आणि सी या दोघांची बेरीज किती असेल? 90 अंश असेल. जर एकाचं माप थीटा अंश असेल तर दुसरा किती? 90 वजा थीटा. आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरा काटकोन त्रिकोण, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. नव्वद वजा थीटा कसं आलं ते आपण बघूया. एबीसी घेऊया आपण. एबीसी हा समजा हा 50 40 अंश असं बघू. तर ए चं माप किती हे कसं काढणार आपण? कोण बी चं तर 90 अंश आहे, हा 40 अंश आहे, तर ए चं माप आपल्याला काढता येतं उर्वरित कोणाचं माप. ते कसं काढतात? तर कोण ए अधिक कोण सी बरोबर 90 अंश. कोण बी तर 90 दिलेलंच आहे तुम्हाला, तर सर्वांची बेरीज किती झाली? 180 झाली. मग ए सी चं माप दिलेलं आहे, माप कोण ए किती आहे काढायचं आपल्याला? बरोबर 90 अंश वजा माप कोण सी. बरोबर. जर सी चं माप थीटा अंश असतं, बरोबर नाही, तर तो 90 वजा थीटा म्हणजे समजा किती येईल? तो 90 मधून 40 गेले तर हा 50 येणार आहे. म्हणजे हा आपण घेतो की नाही उर्वरित कोण, तो काय असतो? 90 मधून हा दिलेला कोण आपल्याला वजा करतो. त्या पद्धतीने हा जर थीटा सी दिला तर हा राहिलेला काय असतो? 90 वजा थीटा. तर अशा 90 वजा थीटा आणि दिलेला कोण याच्यामधला काही संबंध आहे का, ती सूत्र आपण बघणार आहोत. तर ती सूत्र पुस्तकात आपल्याला दिलेली आहेत, पहा. तर नंबर 1 साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा आणि कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. त्यानंतर दुसरे एक सूत्र आहे टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1. एक सूत्र आहे. त्यानंतर तिसरं एक सूत्र आहे साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. अशी 2-3 सूत्र आहेत. साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा, कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा, टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1, साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. अशी काही सूत्र तुम्हाला पाढे क्रमांक 105 वरती दिलेली आहे.
तर पण अजून काही अधिक माहितीसाठी पण काही सूत्र आहेत, तर ते आपण बघूया. म्हणजे परस्पर संबंध असणारी जी सूत्र आहेत ते मी सांगतो जरा. तर आपण सर्व गुणोत्तर घेऊया. साइन थिटा, समजा थिटाची सर्व गुणोत्तर 6च्या 6 त्रिकोणमिती गुणोत्तरे बघूया. साइन थिटा, कॉस थिटा, त्यानंतर टॅन थिटा, त्यानंतर कॉट थिटा. पुढचे जे 3 आहेत ते आपल्याला पुढच्या वर्षी अभ्यासाचे आहेत, परंतु बघूया आपण संबंध आपण कशा प्रकारचा. त्यानंतर सेक थिटा, त्यानंतर कोसेक थिटा, अशी 6 गुणोत्तर आहे. तर याच्यामध्ये साइन थिटा आणि कोसेक थिटा हे परस्पर विरुद्ध आहे. साइन थिटा आणि कोसेक थिटा हे पहिलं आणि शेवटचं हे गुणोत्तर परस्पर विरुद्ध आहे. त्यानंतर कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट हे परस्पर विरुद्ध अशी गुणोत्तर आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं की साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा हे परस्पर विरुद्ध आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार 1 येतो. त्यानंतर कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा हे पुढच्या वर्षी आपल्याला उपयोगी आहे. म्हणून या दोघांचा गुणाकार साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 अशी एका परस्पर विरुद्ध जे आहेत गुणोत्तर त्याच्यावरून 3 सूत्र आपल्याला मिळतात. तसं कॉस आणि सेकच्या बाबतीत पण लिहिता येईल. कॉस थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा, आणि या दोघांचा गुणाकार बरोबर 1 म्हणून कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1 अशी याच्या बाबतीत येते. आणि टॅन आणि याच्या बाबतीत आपल्याला अजून लिहिता येईल. तर टॅन थिटा एक छेद कॉट थिटा आणि कॉट थिटा बरोबर 1 छेद टॅन थिटा, आणि दोघांचा गुणाकार टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. तर अशा प्रकारचे आपल्याला सूत्र या ठिकाणी परस्पर विरुद्ध जे गुणोत्तर आहेत त्याच्यावरून अशी सूत्र तयार करता येतील. हे जे आता आपल्याला फक्त 9वीला साइन थिटा, साइन कॉस आणि टॅन 3च गुणोत्तर आहे. त्याच्या पुढचे गुणोत्तर आपल्याला पुढच्या वर्षी अभ्यासायचे, पण त्यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी ही सूत्र दिलेली आहे. तर सर्व सूत्रांचं जर आपण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरली तर हे फार सोपं आहे, आणि हे प्रकरण सुद्धा तितकंसं सोपं आहे. तर उर्वरित भाग आपण पुढच्या ही सूत्र लक्षात ठेवायचे, कारण पुढच्या तासाला मी सराव संच 8.2 हा घेणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना हे सूत्र समजले असतील आणि आपण आज सोडवलेली उदाहरण सुद्धा समजले असतील. तर इथं आजचं लेक्चर आपण संपवतोय. धन्यवाद.